वेलकम आजच्या या पॅरेंट्स टेस्टिमोनियल मीटिंग मध्ये. तर आज आपल्यापाशी दिशा स्वप्नील शेगणे आपले विद्यार्थिनी आहेत सांगली जिल्ह्यामधून. तर त्याचे पॅरेंट्स आणि दिशा तर ते आपल्याला सांगतील की कशा प्रकारे ते या ऑनलाईन क्लासमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता, कुठून सुरुवात झाली होती आणि आता त्यांना काय अनुभव याच्यामधून आलेला आहे. वेलकम मॅडम, नमस्कार. नमस्कार सर. आम्ही आता 8 फेब्रुवारी पासून जॉईन झालाय. हा क्लास स्टार्ट तेव्हापासून सुरू झाला. ह्याच्या आधी आम्ही 2 वर्ष कम्प्युटर एक्झामच्या ह्याच्या ग्रुपमध्ये होतो आम्ही. हा, पॅरेंट्स ग्रुपमध्ये तुम्ही ऑलरेडी 2 वर्ष अगोदर होता, जे पॅरेंटिंग मध्ये आपण सुरुवातीला जॉईन करतो पालकांना वेबिनार मधून. मग नंतर हम्म, तुम्ही क्लासमध्ये जॉईन झाला दोन हो. वर्षात अच्छा अच्छा. मग आम्ही व्हिडिओ पाहत होतो, रेकॉर्डिंग. हा तो अभ्यास चालू होता, पण आता ऑनलाईन जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून खूप फरक आहे त्यामध्ये. तिच्या ह्याच्यामध्ये स्कूलमध्ये पण फायदा होतोय आणि आता ऑनलाईन असल्यामुळे कसं होणार असं वाटत होतं, पण नाही, हा. क्लिअर होतं. नाही, नेमका तोच प्रश्न मला विचारायचा होता की आता असं राहतं ना आपल्या मनामध्ये की आता ऑनलाईन कसं करतील मुलं मुलं समोर समोर शिक्षक असताना तर चांगलंच करतात. आणि मग ऑनलाईन मध्ये मोबाईलवरती कसं शक्य होईल का? मग हम्म. त्यासाठी तुम्हाला आता काय अनुभव काय वाटतो? कारण ऑनलाईनचा तो आणि ऑफलाईन मध्ये फरक आहेच आहे शेवटी, पण तरी पण आता सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आपल्या गावामध्ये मिळू शकत नाही. आणि हो मग सर. आज आपली मुलं ऑनलाईन मधून प्रत्येक जिल्ह्यामधून करतात, तर मग तरी पण आपण तुम्ही ऑनलाईनचा एक अनुभव म्हणून घेतला असेल, स्कूलचं ऑनलाईन किंवा बाकीचे ऑनलाईन तुम्ही ऐकत असाल, तर काय फरक वाटला तुम्हाला? सर, आम्हाला असा फरक आहे की आम्ही गावापासून पण आउट साईडला राहतो. हा जिथून हा. आम्हाला ऑफलाईन क्लासेसला सुद्धा जाता येत नाही आम्हाला. म्हणजे हम्म. सोडावं लागतंय ना, आणावं लागतंय, ते स्वतः बरोबर. जाऊन. थोडं लांब होतं, भरपूरच लांब होतं. तर आम्हाला ऑनलाईन क्लासेस आम्ही बऱ्यापैकी अबॅकस किंवा हँडरायटिंगसाठी लावले होते. पण हम्म. मुलं तेवढ्या इंटरेस्टनं तिथं बसत नव्हती, त्यांचं मन लागत नव्हतं. पण ह्या क्लासचं हा. असं झालं नाही. आम्हाला हा प्रश्न होता, पण ती बसते आता. 2 पावणे 2 तास असतो कंटिन्यू तास तुमचा. तर तो हा. ती बसलेली असते. एवढा फार काही कंटाळा येत नाही किंवा काही नाही. इंटरेस्ट वाढतच गेला तिचा. आम्हाला सुरुवातीला वाटलं आता ही एवढा वेळ बसते की नाही, पण हम्म. असा काही कंटाळवाना क्लास नाहीये किंवा काही नाही. हम्म. मुलांना विचारलं जातं मध्ये आधे. हम्म. फ्रेश असते ती, छान वाटतं. हो. आम्ही बाजूला आता नवोदयमध्ये आणि सैनिक स्कूलमध्ये त्याचे एक मार्क्स अगोदर. हा, काय म्हणता? एक महत्वाचं की मुलांना क्लिअर होईपर्यंत तुम्ही परत परत सांगताय ना, ते जास्त महत्वाचं वाटतंय आम्हाला. हा हा. ते बरोबर आहे. समजेपर्यंत तुम्ही परत हे करताय, पुढं जात हो. नाही. मुलं आपले लाईव्ह असतात, त्यांना काय अडचण आली तर ते डायरेक्ट अनम्यूट असा मेसेज टाकला की डायरेक्टली समोरासमोर बोलणं होतं मुलांचं. प्रत्येक मुलगा अनम्यूट होऊ शकतो. अं, तर म्हणजे मुलं पण करतात आपली, खूप छान करतात सर्व. आणि त्याच्यामुळं आम्हालाही उत्साह वाढतो का एखाद्या प्रत्येक मुलाचं जरी बोलणं आपण ऐकलं तर त्याला हे वाटतं की सरांचं लक्ष आपल्याकडे आहे असं. हो. हो. बाकी मग तुम्हाला अजून काय वाटलं ज्या मार्क्समध्ये टेक्नॉलॉजीज असतात, म्हणजे आता शिकवताना जे आपण ऑनलाईनच्या टेक्नॉलॉजीज, डिजिटल बोर्डवर आपलं टीचिंग राहतं, किंवा मुलं जास्त असले तरी सगळ्यांची आपल्या ग्रुपमध्ये चर्चाही चालते, आणि पॅरेंट्स मीटिंग मध्ये आपल्या तिकडं फॉर्म आले गेले हे समजते आपल्याला, त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही सर, चांगलं आहे सगळं. आणि हे तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं असतं, त्यामुळे एखादं मिस झालं हम्म. त्यावेळेला समजलं किंवा अनम्यूट होता नाही आलं तर दुसऱ्या दिवशी ते रेकॉर्डिंग काढून आम्ही बघतो. हा त्यामुळे ते एक जास्त महत्वाचं आहे की असं नाही की आज झालं झालं असं नाही. हा. प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड आहे. आणि हम्म. नंतर ना आपलं 10-15 दिवसाला एखादा कॉलही राहतो पालकांचा, की ज्याच्यामध्ये बाबा हो. एखादा विद्यार्थी बोलत नाहीत, प्रत्येक विद्यार्थी बोलू शकत नाहीत क्लासमध्ये, तर त्यावेळेस समोरासमोर पालकांशी आणि विद्यार्थी शेजारी असताना चर्चा झाल्यामुळं त्याची क्लॅरिटी वाढ जाते आपल्याला. बाकी तुम्हाला काय वाटतं की जे नवीन पालक असतात ज्यांना असं वाटतं की ऑनलाईन क्लास कसं काय शक्य होईल का, आणि मग जॉईन करायचं नाही करायचं असं मनामध्ये असतं, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? आणि दिशाबद्दल आपण बोललेलं आहे की. नाही, नक्कीच हा क्लास जॉईन करायला काही हरकत नाही. विश्वास ठेवून आपल्या मुलामध्ये चांगली प्रगती होणार आहे. आणि आम्हाला म्हणजे आम्ही खूप पालकांना सांगितलेलं पण आहे की हे ऑनलाईन हा. क्लासेस हे करा म्हणून. आम्ही ही लिंक पाठवलेली आहे खूप हो, जणांना. येस, आले मॅडम, धन्यवाद. दिशाला आपण विचारूया. दिशा, या वर्षीच्या सैनिक स्कूल नवोदय विद्यालयाच्या पेपरमध्ये तुझं काय टार्गेट आहे? किती मार्कांपर्यंत तुला हे कव्हर करायचं नवोदय आणि सैनिक स्कूल? आउट ऑफ आउट. मग आता हे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुला माझ्याकडून खूप शुभेच्छा आउट ऑफ कव्हर करण्यासाठी. मग तुला ज्या सध्या आता अडचणी समजा येत आहेत, 180 पर्यंत तुझे सैनिक स्कूलमध्ये मार्क जात आहेत, 80, 70-80च्या आसपास तुझे नवोदयला पण कव्हर होत आहेत. थोडासा जो अजून गॅप राहतो 40-50% मार्क अजून वाढण्यासाठी,
मग त्यासाठी तू तुझं प्लॅनिंग वगैरे काय केलेलं आहे का? किंवा जे आपण टाइम टेबल सांगितले प्रत्येकाला ते फॉलो करते का? तर भविष्यामध्ये तुला काय टार्गेट आहे, म्हणजे तुला असं काय वाटतं आयुष्यामध्ये पुढे जाऊन कुठल्या फील्डमध्ये जायला तुला आवडतं? तुझं काय टार्गेट, स्वप्न काय तुझं, की कुठल्या भविष्यामध्ये तुला काय बनायचंय? आयएस. हो का? माझ्याकडून खूप शुभेच्छा दिशा तुला. या सगळ्याची तू तयारी करते ना, ही आता सध्या मुलं एवढा वेळ काढतात, तर तुला या सगळ्या गोष्टींचा फायदा 100% IAS बनण्यासाठी पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये तुला 100% फायदा होणार आहे आणि 100% तू तिथपर्यंत पोहोचशील. खूप धन्यवाद. थँक्यू.